एकच नारा आहे, जय भगवान, तर दुसऱ्याचा जय सेवालाल. दोन्ही जातींचा उगम एकच म्हणायचा की नाही यावर गेल्या कित्येक दशकांपासून वाद होत आलाय आणि कोर्टापर्यंत हा वाद गेलाय. पण जेव्हा प्रश्न आरक्षणाचाच आला तेव्हा कुणाला किती आरक्षण द्यायचे हा वाद झाला. पण सामाजिकदृष्ट्या एक असलेल्या या दोन्ही समाजांवर हाच पोडगाच आणायला निघाला. कोर्टातल्या लढाईला बळ देण्यासाठी एकीकडे गोपीनाथ मुंडे होते तर दुसरीकडे शरद पवार. कोर्टाचे आदेश होते की सरकारने तातडीने काय ते ठरवावं. शेवटी बंजारा आणि वंजारी एक आहेत की नाही यावर पवारांनी स्थापन केलेल्या समितीने निकाल दिला. एकूणच बॅनरचा तो निकाल काय होता, त्याने बंजारा आणि वंजारी एक की वेगळे हे कोडं सोडवलं. आज पुन्हा एकदा बंजारा विरुद्ध वंजारी यांना एकमेकांसमोर कसं आणलं जाईल असा वाद लावला जातोय. मात्र यातले जुने दाखले काय आहेत ते तुम्हाला या व्हिडिओत समजणार आहे. खरं तर बंजारा आणि वंजारी या दोन्ही समाजाचा उगम एकच मानला जातो. बंजारा समाज हा मूळचा राजस्थानमधला, मुघलांच्या काळात महाराष्ट्रात प्रवेश केला. गोर बंजारा आणि लमाण म्हणूनच समजला जाणारा बंजारा समाज हा प्रचंड श्रीमंत मानला जायचा. कारण बैलाच्या पाठीवर मीठ लादून हजारो किलोमीटरपर्यंत ते मिठाचा व्यापार करायचे. जीवनाचा व्यापार करणारे म्हणून त्यांना लमाण म्हटलं जाऊ लागलं. बंजारा फक्त व्यापारच करत नव्हते तर युद्धाच्या काळात सैन्याला रसद पुरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असायची. ज्या भागातून बंजारा तांडे प्रवास करायचे तिथे रस्ते तयार व्हायचे. बंजारा समाजाने धर्मशाळा, शेकडो विहिरी, शेततळी आणि किल्ले बांधले. इंग्रजांनी रेल्वे आणली, व्यापार बंद पडला आणि श्रीमंत असलेला हा समाज देशोधडीला लागला. जंगलात लाकूड जमा करून उदरनिर्वाह केला, पण इंग्रजांनी त्यावरही बंदी घातली. गुन्हेगारी जमातीत समावेश केला. भागोजी नाईक यांच्यासारख्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी आवाज उठवला, मात्र इंग्रजांनी तो आवाज दाबून टाकला. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात बंजारा तांडे कायमचे बसले. बांधकाम, मजुरी, शेती, ऊसतोड अशा व्यवसायावर उदरनिर्वाह केला जाऊ लागला. अलंकार आणि वेगळ्या रंगातील वस्त्रे ही वेशभूषा बंजारा समाजाची ओळख आहे. बंजारा समाजाकडून गोर भाषेत संवाद साधला जातो. सुधाकरराव नाईक यांनी बंजारा समाजाची गुन्हेगारी जमात ही ओळख पुसून टाकली. वंजारी समाजाचा उगमही असाच मानला जातो. मूळचा राजस्थानमधील वंजारी समाज व्यापाराच्या निमित्ताने देशातील वेगवेगळ्या भागात पसरला. सर्वाधिक वंजारी समाज हा महाराष्ट्रात दिसतो. बैलाच्या पाठीवर मालवाहतूक करणं, युद्धाच्या काळात सैन्याला मदत करणं ही प्रमुख काम आहे. इंग्रजांच्या काळात गुन्हेगारी जमातीचा ठपका बसला, शेतमजुरीवर उदरनिर्वाह चालविण्याची वेळ आली. मात्र स्वातंत्र्यानंतर आरक्षण मिळाल्यानंतर प्रगतीची दारं खुली झाली. संत भगवान बाबा यांनी प्रबोधनाचं काम केलं. जमीन विका आणि येकरं शिकवा असा संदेश दिला. मूळचा शाकाहारी आणि मोठ्या संत परंपरेचा वारसा असलेला समाज म्हणून वंजारी समाजाची ओळख आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या काळात राजकीय प्रभाव वाढला. सरकारी नोकऱ्यांमध्ये वंजारी समाज दिसू लागला. दोन्ही समाजातील आडनावे, दैवत आणि संस्कृती वेगळी असल्याचं इतिहास सांगतो. पण दोन्ही समाजाचा उगम मात्र एकच मानला जातो. पुढे आरक्षणाची वेळ आल्यानंतर या दोन्ही समाजातला फरक स्पष्ट करणं क्रमप्राप्त ठरलं. तेव्हाच एकूण क्षेत्र ताब्यात रोजी महाराष्ट्र सरकारने भटके आणि विमुक्त जातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण जाहीर केल्यानंतर. टायपिंग मिस्टेक. नामसाधर्म्यामुळे वंजारा वंजारीऐवजी बंजारा असे उल्लेख असलेल्या अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या जातीच्या दाखल्याबाबत अनेक वाद निर्माण होऊन न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली. तत्कालीन परिस्थितीत ओबीसी प्रवर्गात विद्यार्थ्यांना नसलेली शिष्यवृत्ती आणि पदोन्नतीमध्ये नसलेलं आरक्षण याचा विचार करून वंजारी समाजाने एकच मूळ असलेल्या बंजारा समाजाशी साधर्म्य दर्शवणारे 100 वर्षांचे रेकॉर्ड शोधून समाजाच्या भटकेपणाचे पुरावे सादर केले. बंजारा समाजाप्रमाणे वंजारीसुद्धा भटकी आणि विमुक्त जाती आहेत या मुद्द्यावर सर्वात आधी गणपतराव संखे या ग्रामविकास खात्यातील अधिकाऱ्याने चिकाटीने एकूण 16 ते 18 नोव्हेंबर असा प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला. गोपीनाथ मुंडे यांनी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. या लढ्याला यश येऊन वंजारी समाजाचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात झाला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीची दारं खुली झाली. सध्या ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी नसलेला वंजारी बंजारा वाद होण्यामागे मंडल आयोगाने पूर्वी भटक्या विमुक्तांना असलेलं एकत्रित 4% आरक्षण हे कारण होतं. वंजारी हे भटके नाहीत या निश्चयाने कोर्ट निर्णयाविरुद्ध 9 मार्च 2022ला सुप्रीम कोर्टात गेलेल्या शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला पराभव स्वीकारावा लागला. एकूणच 1991 साली मंडल आयोगामुळे इतर मागासांना आरक्षणाची टक्केवारी वाढल्याने ओबीसी 10%वरून 17% तर भटक्या विमुक्त प्रवर्गात 4%वरून 10% इतका आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
यातून निर्माण झालेल्या एका खटल्यादरम्यान अचानक 1993 साली नागपूरच्या ॲडव्होकेट प्राधिकरणाने वंजारी आणि बंजारा एक की वेगळे याचा अभ्यास करण्याची राज्य सरकारला सूचना केली. अतिशय घाईघाईत शरद पवार मुख्यमंत्री असलेल्या तत्कालीन सरकारने पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटच्या डॉ. 21 वाधवा यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना केली. वंजारी आणि बंजारा समाजातील सुशिक्षित लोकांकडून निवेदने आणि पुरावे जमा करा, शिवाय विस्तारित पाहणी करून अहवाल द्यावा, असे या समितीला निर्देश होते. समितीपुढे बंजारा आणि वंजारी समाजाच्या अनेक संघटनांनी आणि नागरिकांनी आपलं म्हणणं तोंडी आणि लेखी मार्गाने मांडल्याची नोंद आहे. मंडल आयोगानुसार ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढलेली असली तरी पदोन्नतीमधील आरक्षण आणि शिष्यवृत्ती या 2 मुद्द्यांमुळे वंजारी समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गात राहणं आवश्यक वाटत होतं. वाधवा समितीपुढे एकाही वंजारी समाजातील नागरिकांनी, संघटनेने अथवा राजकीय नेत्याने वंजारी भटके नसून ओबीसी आहेत असे मत नोंदवले नाही. वाधवा समितीने वंजारी आणि बंजारा यांचा उगम एकच असला तरी ते भिन्न आहेत असा अहवाल 16 ऑगस्ट 1994 साली राज्य सरकारला दिला. या अहवालातील वंजारी आणि बंजारा भिन्न आहेत या अंतिम निष्कर्षाचा आधार घेऊन 10% आरक्षण असलेल्या भटक्या विमुक्त प्रवर्गात विमुक्त आणि भटके वेगळे करून त्यात अंतर्गत कप्पे शरद पवार यांनी केले. बंजारा आणि वंजारी यांच्यात आरक्षणावरून जो वाद होता तो 4% आरक्षणावरून अल्पकाळासाठी होता. मात्र मंडल आयोग लागू झाला आणि हे वाद कायमचे मिटले. दोन्ही समाजाने आजपर्यंत गावगाड्यात एकमेकांचा लढ्यात साथ दिल्याच्या नोंदी आहेत. बीडमधील मोर्चात धनंजय मुंडे यांनी दोन्ही समाज एक आहेत हे वक्तव्य केलं आणि त्यावरून नवा वाद सुरू झाला. मात्र हे दोन्ही समाज कसे एक आहेत त्यामागचा इतिहास तुम्हाला मिळालाय. तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडे जे बोलले ते खरंच चुकीचं आहे का? कमेंट करून जरूर सांगा. आजचा आवाज चॅनलला सबस्क्राईब करा.